एक हिंदुत्व ज्यावेळी येतं त्यावेळी समिती आणि BJPमध्ये काही अंतर राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही जे युवा नेतृत्व, धाडस, पैसा सगळं बोलालाय, पण त्यांचाही इतिहास भ्रष्टाचाराची युनिव्हर्सिटी कुठं असेल तर ती DK शिवकुमारांच्याकडे. तर का काँग्रेसमधले लोक आमचे नव्हेत का? ते का पाकिस्तानमधून आलेत का? आमचेच आहेत. पण त्यांच्याकडं पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं तरी बी ते डोळे झाकून बसतात की मतं कुठंतरी जातील. पण आमच्यात सहन केलं जात नाही. आम्ही वंदे मातरम म्हणताना छाती ठोकपणे उभा राहतो. काँग्रेसमध्ये वंदे मातरम म्हणायला घाबरतात. मुसलमान लोकांना काय वाईट वाटेल का? मी 24 तास फोन घेतो. हे सगळं शेंबडं पोरगं मला माहीत आहे. तुम्ही समजा बेळगावमध्ये आपल्या वडिलांना घेऊन किंवा आईला घेऊन बेळगाव शहरात आलायसा खेड्यातून आणि पोलीस तुम्हाला अडवतो. तुमचा आमदार फोनच घेत नाही. मग 500 रुपये 1000 रुपये दंड करतात पोलीस. तुमचं कुकर एकदा दिली 500 रुपयाचं, तुम्ही 100 वेळा आता तुम्ही पोलिसाला 500 रुपये दिला. संजय पाटील असताना मात्र पोलिसाला बघायच्या अगोदरच फोन करत होता आणि फोन घेऊन मी असं म्हणत नाही मी काय बेकायदेशीर कामाला सपोर्ट करत होतो म्हणून, पण पोलिसांना मी विनंती करत होतो, साहेब आमचा कार्यकर्ता आहे, कामाला आलाय, जरा बघा, लक्ष द्या, सोडून टाका. असं केलं तर मी, पण ह्या गोष्टी हे लक्षात येत नाही, हे दिसून येत नाही. हो, कुकर दिसतंय कारण ते ट्रक लावून एकाच वेळी वाटलं जातं. आमच्या मराठी मुलांची लग्न मुहूर्तानं होत नाहीत, त्याच्यावर चिंतन करा. मुलं व्यसनी व्हायला लागल्यात, निर्व्यसनी कसं राहतील त्याच्यावर चिंतन करा. आमच्या मुलींची आता बी 7वी 8वी झाल्यावरच लग्न करायला लागल्यात. ते न होता ते शिक्षण घेतील आणि योग्य वेळेलाच त्यांची लग्न होऊन सुखी संसार कसं करतील याचं बी चिंतन करा. सीमा प्रश्न सुटावा, त्याच्यावर चिंतन व्हावं, त्याच्यावर ते आंदोलन व्हावं, सगळं होऊ दे, आमचं सगळ्याला मान्यता आहे. पण त्याच्यावर ह्या विषयावर कोण बोललेलं मला एक नेता दाखवा जो म्हणतो की मराठी लोकांची लग्न उशिरा होतात, ती मुहूर्तानं व्हायला पाहिजेत. हे बोलणारा एखादा तरी नेता दाखवा. जुगार अड्डे, चरस गांजाचे विक्री किंवा दारूचे अड्डे, मटका असले प्रकार मला वाटते चुकून होते, आत्ता सर्रास चाललेत. त्यामुळे येणारी तरुण पिढी आमची व्यसनाधीन होणार, त्यांचं भविष्य बिघडणार. त्यासाठी मी बेळगाव ग्रामीण भागातल्या जनतेला हात जोडून विनंती करेन, आत्ताचे आमदार हे विष पेरा लागलेत, ते विष काढून टाका. संजय पाटील नको असेल मला काही हरकत नाही, पण संजय पाटलावरचा राग काढायला जाऊन तुमच्याच भविष्याला, तुमच्याच पिढीला व्यसनाधीन करू नका, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार व बेळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे संघाचे अध्यक्ष व कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री संजयदादा पाटील आमच्यासोबत आहेत. नमस्कार संजयदादा. नमस्कार. आपल्या राजकारणात येण्यापूर्वी आपलं काय काम करत होता किंवा कुठून तुम्ही असं म्हणतात की तुम्ही महाराष्ट्रातून आलाय, बेळगावमध्ये येऊन तुमचं राजकीय कार्यकर्ते तुमची खरी सुरुवात झाली, ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर. नाही, मी मूलतः बरोबर आहे, महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी या छोट्या गावातला आहे. मी शिकायला आलो होतो बेळगावला आणि गोमटेश पॉलिटेक्निकमध्ये ऑटोमोबाईल डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी मी ॲडमिशन घेतलं, शिकायला आलो. पण इथे त्या संस्थेचे संस्थापक भद्रभाऊ स्वामीजी होते. ते मला नातेवाईकही लागायचे, मामा लागायचे मला. ती संस्था प्रारंभ करूनही त्यांची सुरुवात होती. त्या काळात त्यांच्याबरोबर मी एक त्यांचा शिष्य नात्यानं त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांनी मला शिकवण्याचं एक जे मोठं धाडस म्हटलं तरी हरकत नाही, कारण आमच्यासारख्या त्यावेळची परिस्थितीनुसार शिकणं थोडंसं मुश्किल होतं तिथून इथं येऊन. पण त्यांनी माझी जबाबदारी घेतली होती म्हणून त्यांना एक गुरुच्या स्थानी मानून त्यांचे आमच्यावर असलेली उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या कार्याला मी हातभार लावत होतो. त्यांची प्रत्येक गोष्ट न सांगता मी त्या लहान वयातसुद्धा करत होतो. त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल एक वेगळं असता प्रेमकार. मी त्यांच्या मावस बहिणीचा मुलगा, पण त्यांच्या सख्या भावांच्या बहिणींची मुलं होती इथं, पण ते कुणीही त्यांचे मन जिंकू शकले नाहीत, कारण का ते हे आमचं समजून ते तोऱ्यात असायचे. पण मी मात्र काय म्हणतात ना, एक जमिनीवर राहून अगदी सामान्यातलं सामान्य माणसासारखं एक सेवक या नात्याने मी काम केलो आणि तेच कारण मी त्या संस्थेचा चेअरमन झालो पुढे त्यांच्या आशीर्वादानं. आणि मग मी शिक्षण संस्थेत काम करत होतो. शिक्षण संस्थेत काम करत असताना अनेक लोकांशी संपर्क येतो आणि हा सीमा भाग, इथं मराठी कन्नड हा वाद तेव्हा पूर्वी बी चालायचा, आताही आहे. पण मी कुठल्याही भाषा किंवा कुठल्या वादात न पडता सगळ्यांच्याबरोबर चांगलं संबंध ठेवून, आणि इथं शिक्षण क्षेत्र असल्यामुळे कुणी
कोण ॲडमिशनला कुठल्या गरीब मुलांना फीज माफ करा, हे माफ करा, ते सांगायचे. मी सगळ्यांच्या शब्दाला मान देतो, त्यामुळे सगळ्यांना जवळचा झालो. त्यामुळं मी सावकाश मग सामाजिक कामात आलो. मला अभिमान आहे. काही काळ कुस्त्याचे मैदान बंद होते मध्ये, त्या काळात तुम्ही जन्मलाही नसाल मग ते कुस्त्याचे मैदान परत सुरू करण्याकरता आमचं योगदान म्हणा, किंवा क्रिकेट टुर्नामेंट्स, महिला क्रिकेट टुर्नामेंट्स, महिला हॉकी टुर्नामेंट्स, फक्त महिला असं नाही, तरुणांच्या साठी असायचं, पण महिलांच्यासाठी विशेष करून. किंवा 1997 साली अनुराधा पौडवाल शो केला होता एक मोठा बेळगावमध्ये. पहिला तो मोठा शो झाला होता. नंतर भरपूर सोनू निगम आले, अनेक सिंगर आले, पण त्यावेळी ते पहिल्यांदा घडल्यामुळे एक थोडंसं नाव झालं माझं. आणि असं मग ते शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि मग शेवटी राजकारण. हां, अशा प्रवास आहे. राजकारण ही काय, मी राजकारणात यावं किंवा मी आमदार होईन असं कधी स्वप्न नव्हतं. ते क्षेत्रच डोक्यात नव्हतं, कारण आमच्या कुटुंबात बी कोण नव्हतं. आणि मी इथं येऊन होईन ही कल्पनासुद्धा आता करणं मुश्किल आहे. पण ते घडत गेलं आणि प्रत्येक वेळेला जे काही आलं त्याला मी सामना करत गेलो, किंवा ते मी एक म्हणजे खिलाडू वृत्तीनं म्हणतात ना, तसं त्याच्याकडे बघत गेलो प्रत्येक गोष्टीकडे. मग देवानं साथ दिली. होय, बरोबर सर. सर, मग तुम्ही जर राजकारणात येण्यापूर्वीचा एक टर्निंग पॉईंट कोणता होता, की बाबा तुम्ही राजकारणात यायचं ठरवलं, असं कोणता टर्निंग पॉईंट होता का तुमचा आयुष्यामधला? टर्निंग पॉईंट म्हणण्यापेक्षा इथं संस्थेतही काही वादविवाद सुरू होते संस्थेचे. कारण स्वामीजींनी मला नेमलं बरोबर आहे, पण पूर्वीचे काही लोकांनी त्याला विरोध केला आणि ते कोर्टात वगैरे असं मॅटर सुरू झालं. त्यामध्ये मला इथं खूप काही गोष्टीचा त्रास व्हायचा त्यावेळेला. मग ते इतका त्रास वाढला होता की मुश्किल होतं थोडंसं, सगळीकडं त्रास. मग त्या आणि मी ऑटोमॅटिक जे सामाजिक म्हटलं ना, शैक्षणिक या क्षेत्रात काम करताना राजकारणी लोकांचा संपर्क लोकांचं प्रोत्साहन भेटायला, संपर्क वाढला. मी आणि थोडंसं त्यामध्ये काही माझ्या भावाचा एक अपघाती मृत्यू झाला, माझ्या चुलत भावाचा एक अपघाती मृत्यू झाला. अशा काही घटना घडत गेल्या की मी राजकारणाकडे वळलो गेलो. म्हणजे मी काही विचारही केला नव्हता, पण ते घडलं तसं. राजकारणात सर तुम्ही नसता तर तुम्ही कोणतं काम केलं असतं तुम्हाला वाटतं? नाही, मी शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धती अजून खूप वाढली आता सुद्धा चालवते. हां, आताही चालवतो, पण थोडंसं थांबली या. मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करेन. या राजकारणात आल्यानंतर अनेक लोक वाढवतात, माझं उलटं झालं आहे. माझी एक लहानपणापासून सवय आहे, मी एखादी घेतलेलं काम त्याला पूर्ण वेळ आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणे. मी ज्यावेळी गोमटेश विद्यापीठाचा पदभार सांभाळला त्यावेळी मी पूर्ण वेळ गोमटेश विद्यापीठासाठीच काम केलं, आणि MLA झाल्यावर पूर्ण वेळ MLA म्हणूनच राजकारणाचंच काम केलं. त्यामुळे इकडं दुर्लक्ष झालं. ओके, राजकारणामुळे हा थोडा तोटा झाला की तुमच्या शिक्षण संस्थेकडे थोडंफार दुर्लक्ष झालं. पण 2 वेळा आमदार झालात आपल्या ग्रामीण भागाला, बेळगाव ग्रामीण भागावरून तुम्ही कामं पण भरपूर केलात. पण या लास्ट टाईमला तुम्ही इलेक्शनमध्ये हार झाली. पण थोडा लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काम भरपूर केला पण लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं नाही झालं, त्यामुळे तुमची ही हार झाली, असं लोकांचं मागच्या इलेक्शन सुद्धा म्हणणं होतं की तुम्ही काम केलं आहात पण लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं झालं नाही तुमचं, असं थोड्यांचं म्हणणं आहे. याच्याबद्दल तुमचं काय नाही? कसं असतं, प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो. मी त्यांना चुकीचंही म्हणणार नाही, कारण त्यांच्या नजरेत तसं काहीतरी असेल. कसं झालं, 2008 ते 18 अशी 2 टर्म होतो. पहिली 5 वर्ष आमचंच सरकार होतं, अतिशय जोमानं काम केलं. 13 ते 18 ह्या काळात काँग्रेसचं सरकार होतं, आणि आताचे जे आमदार आहेत त्यांना आमदार व्हायचं हे स्वप्न असल्यामुळं ते आपल्या ताकदीचा किंवा आपल्या इन्फ्लुअन्सचा उपयोग करून माझे कामं होऊ द्यायचं नाही हा एक चंग बांधून त्यांनी तिथं त्याचा दुरुपयोग केला म्हणा, कुठल्याही त्यांच्यासाठी तो सदुपयोग असेल. त्यांनी तिथं माझी कामंच होऊ देत नव्हती. त्यामुळं मला काय कुठंतरी एक मनात की मी माझ्या लोकांना न्याय देऊ शकेना पूर्वीच, कारण मी 8 ते 13 जे काम जोमानं केलं होतं ती गती कमी झाली होती. त्यामुळे मलाच कुठंतरी ते खटकत होतं की मी पूर्वीसारखं काम होईना माझ्या हातून, कारण तिथं कुठली फाईलच हालत नव्हती ना. त्यामुळं कदाचित माझा संपर्क कमी झाला, कारण संपर्क कमी म्हणण्यापेक्षा मीच टाळत होतो. मी लोकांना खोटं बोलायचं, मला म्हणजे खोटं आश्वासन का द्यायचं. माझा एक स्वभाव, काम होत असलं होतंय, नाही होत तर नाही म्हणून सांगणे. पण ते लोकांना कसं असतं, काम होत नाही म्हटलं की ते खरं बोला की थोडंसं नाराज बी होतात.
उगीच पळवलं फिरवणं हे स्वभावात नाही माझं. ते सत्य असेल, पण काही गोष्टी ह्याही तितक्याच खऱ्या आहेत. आमच्या सीमा भागात जो महाराष्ट्रीयकरण समिती गेली 30 म्हणजे जवळजवळ 70 वर्ष म्हणा हा आंदोलन चालवतात, त्यांची धार कमी झाली आणि ते मतदार जास्ती तिकडे वळलेत. भारतीय जनता पार्टीचे मतदार काँग्रेसकडे वळलेले नाहीत. म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे थोडंफार हा त्यांच्यातल्या म्हणजे ते आपापसातलं जे कलहामुळे मतभेदामुळे त्यांची बघा तुम्ही सिंपल मनोहर केनेकर आणि शिवाजी सुनकर दोघे राहून सुद्धा त्या दोघांना मिळून जवळजवळ 57, 58, 60,000 पर्यंत मतं पडायची. हो, ते 2018ला ते 22ला आलं. असंही म्हणतात की सर भारतीय जनता पार्टीचा थोडा मतदाता महाराष्ट्र एकीकरण समितीकडे वळला, हे बरोबर आहे का असं वाटतं? कसं आहे सांगतो मला, मराठी माणूस हा हिंदुत्ववादी असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतला किंवा BJP मधला हा सगळा माणूस मराठी आणि हिंदुत्ववादी आहे जास्ती. कन्नड लोक सुद्धा हिंदुत्ववादी आहेत, शंका नाही त्यामध्ये, पण मराठी कट्टर हिंदुत्ववादी असतो तो. त्याचं थोडीशी ओढ ही आता तुम्ही पूर्वीपासून बघा ते MLA किंवा ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतला महाराष्ट्र एकीकरण समितीचं काम करत होते, पण लोकसभा आली की BJP. म्हणजे त्यांना हिंदुत्वाकडे जास्ती ओढ मराठी लोकांची. पण पहिल्यांदा 2018ला काँग्रेसकडं मोठ्या प्रमाणात वळला मराठी मतदार. हां, मी त्याचं मोजमाप करणार नाही की BJPकडचे लोक वळले का समितीचे, दोन्ही एकच असं मी समजतो. ते एक हिंदुत्व ज्यावेळी येतं त्यावेळी समिती आणि BJPमध्ये काही अंतर राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आता सर पुन्हा जर इलेक्शनला, आता 2 वर्षामध्येच इलेक्शन आहे, जर ग्रामीणमध्ये पुन्हा बसाल, तुमची नवीन स्ट्रॅटेजी किंवा तुम्हाला नवीन काय लोकांसमोर घेऊन जायचं? नाही, मी खोटं बोलणार नाही, परत आणि सांगतो तुम्हाला. नवीन सांगण्यापेक्षा गेली 10 वर्षात जर जनता जागरूक असेल, हुशार असेल, मी काम केलेच नाहीत, मीच खूप काम केलं असं काही बोलणार नाही किंवा ते सत्य होऊ शकत नाही. पण मी निश्चित सांगेन, फक्त मी आमदार असताना नव्हे, पूर्वी BI पाटील तब्बल 20 वर्ष आमदार होते, किनेकर होते, कडोलकर होते, अनेक आमदार होऊन गेले आमच्या अगोदर. पण कुणाच्याही काळात, माझ्या काळातही त्यांच्याही काळात जुगार अड्डे, चरस गांजाचे विक्री किंवा दारूचे अड्डे, मटका असले प्रकार मला वाटते चुकून होते, आत्ता सर्रास चाललेत. त्यामुळे येणारी तरुण पिढी आमची व्यसनाधीन होणार, त्यांचं भविष्य बिघडणार. त्यासाठी मी बेळगाव ग्रामीण भागातल्या जनतेला हात जोडून विनंती करेन, आत्ताचे आमदार हे विष पेरा लागलेत, ते विष काढून टाका. संजय पाटील नको असेल मला काही हरकत नाही, पण संजय पाटलावरचा राग काढायला जाऊन तुमच्याच भविष्याला, तुमच्याच पिढीला व्यसनाधीन करू नका अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मी जर आमदार झालो तर सगळं हे बंद होईल, हे पहिलं सांग. काम, डेव्हलपमेंट हे करायचंच आहे, ते कर्तव्य आहे. आणि कुणीही नेता खिशातलं काहीही घालत नाही, बरोबर, स्वतःच्या घरातलं काही आणून देत नाही. आणि काही डिपार्टमेंट असतात, PWD, सिंचन विभाग, ग्रामीणाभिवृद्धी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, त्या प्रत्येक विभागातनं त्या आपल्या क्षेत्रात तिथून काय आणता येतं ते आणणं आणि करणं हे प्रत्येक नेत्याचं काम असतं, ते करायचंच आहे आम्ही. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याबरोबर आमची संस्कृती, आमचा धर्म हा अबाधित राहायला पाहिजे. आमच्या संस्कृतीला कुठेही ठेच लागता कामा नये. धर्म टिकला तर देश टिकणार आहे, देश असला तरच धर्म असणार हे मी मान्य करतो. पण देशाला धर्माची जर जोड असेल तर त्या देशाला एक मान सन्मान असतो. आणि आजचे पंतप्रधान सुद्धा तेच करालेत. पूर्वीच्या पंतप्रधानात आणि आताच्या पंतप्रधानात काय फरक असेल तर तोच आहे की आजचा पंतप्रधान विकासाबरोबर धर्म सांभाळायला लागला आहे, आपली संस्कृती सांभाळायला लागला आहे. आणि माझी इच्छा आहे, मी त्यांच्याशी तुलना करून घेत नाही स्वतःची, पण मला माझ्या क्षेत्रामध्ये माझी हिंदू संस्कृती, धर्म, परंपरा याचं रक्षण करायचं आहे. देश आणि धर्म हा सोबत चालवायचं काम करायचं. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज लोक म्हणतात की लक्ष्मीताई हेब्बाळकर यांची पकड बेळगाव ग्रामीणमध्ये भरपूर चांगली झालेली आहे. आता त्यांना टक्कर देणारा नेता अजून कोण आता नाही आहे असं म्हणणं आहे लोकांचं. लक्ष्मी हेब्बाळकरच्या ह्याच्यातून पैसा मायनस करा, ती तिच्या घरातली मतं घेऊ शकणार नाही. मी जर असं म्हटलो तर पैसा मायनस करा. जर तुम्ही चांगली व्यक्ती आहात,
चांगलं काम केलं आहे, मग पैसे का वाटता? वाटू नका बघू. पैसे वाटायची का वेळ पडते तुम्हाला? त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या डोळ्यासमोर ताजंतवानं उदाहरण आहे ममता बॅनर्जीचं. ओके. पश्चिम बंगालमध्ये अमाप पैसा वाटली, बरोबर. पण नाही जिंकू शकली. कारण ज्यावेळी लोकांच्या मनात काहीतरी रुजतं की बाबा हे आमच्या देशाला घातक आहे, आमच्या धर्म आणि संस्कृतीला घातक आहे, त्यावेळी ह्यांचा पैसासुद्धा कामाला येत नाही. आणि तेच घडणार आहे बेळगाव ग्रामीणमध्ये, असा मला विश्वास आहे. आता त्यांनी म्हणतात की गृहलक्ष्मी त्यांनी योजना सुरू केली. महिलांची पकडसुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे. महिला काँग्रेसशिवाय मतदान देणार नाही असं त्यांचं मत आहे. तुम्ही आता बघायला लागलाय, आम्ही बोलत नाही, टी व्हीवर यायला लागले गृहलक्ष्मीमध्ये किती भ्रष्टाचार काय झालं. मग हा भ्रष्टाचार बघून ज्यांनी लुटलं त्यांना जर मत घालत असेल तर आमची जनता, मग त्याला मी त्या जनतेबद्दल काय बोलू? जर तुमच्या डोळ्यासमोर आहे चोर कोण आहे आणि संन्यासी कोण आहे आणि त्यातला फरक जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी तर काय करू शकतो? हा माझी प्रामाणिक अनेक एक लक्षात ठेवा, मी पूर्वी बोलायचो ज्यावेळी राजकारणात आलो, मी कुणावर टीका म्हणून नव्हे. कसं असतं, मी शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे, अनेक लोक आमदार नेते आहेत, त्यांचं थोडंसं मी शाळा कॉलेज मुलांना घडवणं, मुलांचं भविष्य घडवणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरस्वती मंदिराचा मी पुजारी आहे. बाकीचे लोकांचं काम काय ते बी थोडंसं तपासा की, आणि ते त्यांच्या स्वभावात वागण्यात दिसून येत असतं. त्यांचं जे काम असतं ते संन्यासी असेल तर तो देवपूजा करत असतो, चोर असतो तो कुठंतरी चोरी करायला मिळते का बघतो. तसं प्रकार असतो राजकारणात सुद्धा. मी येणाऱ्या युवा पिढीचं भविष्य सुधारायला बघणार. ह्यांना युवा पिढीशी ह्यांचं काम काय पूर्वीचं मी एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, सगळ्यांच्याबद्दल, आणि टीका म्हणून बी नाही, आणि सगळे शिक्षण क्षेत्रातलेच आमदार खासदार होतील म्हणत नाही. पण मी माझ्या क्षेत्रातलं सांगतो ना, मी शिक्षण क्षेत्रातला आहे. मी मुलांचं भविष्य घडवण्याचं काम पूर्वी बी केलं आणि ज्यावेळी आत्ताचे आमदार जेवढे आहेत ते राजकारणात आले वेगळ्या उद्देशानं. मी राजकारणात यायच्या अगोदरच मी शिक्षण क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात माझं बालपण म्हणजे 18व्या-19व्या वर्षापासून मी ह्या क्षेत्रात काम करत आलो आहे. त्यावेळी मी योगदान देत होतो. देणगी किती दिलं हे महत्त्वाचं नाही, पण राजकारणापासून 100 किलोमीटर लांब असलेली एक तरुण व्यक्ती, एक मुलगा काम कुठल्या क्षेत्रात करतोय, मंदिर कुठं बांधत असेल तर त्याला हातभार लावतोय, कुस्त्याचं मैदान होतं, बैलगाडीचे शर्यती होतात, क्रिकेट स्पर्धा होतात, कबड्डीच्या स्पर्धा भरल्या जातात, त्या ठिकाणी योगदान करतो. म्हणजे त्याची वृत्ती काय आहे? हे माझा इतिहास आहे. कारण इतिहासाच्या कुशीतूनच भविष्यकाळ जन्मतो म्हणतात. त्यामुळे ह्यांचा इतिहास काय आहे, आमचा इतिहास काय, ह्याचाही अभ्यास अध्ययन करावं आजच्या तरुण पिढीने खास करून, असं मला वाटतंय. थोडासा अभ्यास करायला पाहिजे. कुणाला मत घालायचं? आम्ही BJPलाच का घाला म्हणतो? BJP आणि काँग्रेसमध्ये एकच फरक आहे. BJPकडं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवराय हिंदू संस्कृती ह्या गोष्टी ह्या प्लस आहेत, जे काँग्रेसकडं नाहीत. नाहीतर का काँग्रेसमधले लोक आमचे नव्हेत का? ते का पाकिस्तानमधून आलेत का? आमचेच आहेत. पण त्यांच्याकडं पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं तरी बी ते डोळे झाकून बसतात की मतं कुठंतरी जातील. पण आमच्यात सहन केलं जात नाही. आम्ही वंदे मातरम म्हणताना छाती टोकपणे उभा राहतो. काँग्रेसमध्ये वंदे मातरम म्हणायला घाबरतात. मुसलमान लोकांना काय वाईट वाटेल का? ही जी वृत्ती आहे, हा फरक आहे. आणि हेच बेळगाव ग्रामीणमधल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि खास समजून घेतलं पाहिजे, बेळगाव ग्रामीणमध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि छत्रपती शिवरायांचा वारसा जोपणारी मराठी माणसं जर शिवरायांचे विचार जोपासत नसतील तर त्यांनी अध्ययन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे की ते कुठल्या रस्त्याला चाललेत. मी काय बोलणार? आता सर नवीन मुख्यमंत्री आता झालेले आहे DK शिवकुमार सर. DK शिवकुमार सर म्हणतात सिद्धरामय्या जोपर्यंत होते, सिद्धरामय्या सर जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत BJP येण्याचे भरपूर, नेक्स्ट टाइमला BJP येण्याचे भरपूर चान्स होते. पण DK शिवकुमार हे युवा नेतृत्व आहे, डॅशिंग नेतृत्व आहे, नवीन निर्णय घेत आहे. याच्यामुळे BJPची ताकद कर्नाटकामध्ये कमी झालेली आहे असं पक्षनेते किंवा थोडे लोक म्हणाले. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला एक प्रश्न करू काय? चांगला प्रश्न. बोला सर, काय इश्यू नाही. तुम्हाला पुरी, बासुंदी, शिरा अतिशय पंचपक्वान केलं आणि ताट असलं ठेवलं की ताट शेण आहे, शेणाचं ताट, आणि त्यात वाढलं, तुम्हाला ते खायला होईल का? तसाच प्रकार आहे सध्या कर्नाटकात. तुम्ही जे युवा नेतृत्व, धाडस, पैसा सगळं बोलालाय,
पण त्यांचाही इतिहास बघा. भ्रष्टाचाराची युनिव्हर्सिटी कुठं असेल तर ती DK शिवकुमारांच्याकडे. मग ते जनतेने ठरवायचं आहे. पंचपक्वान आहे पण ते शेणाच्या पत्रावळीत वाढलेत. मग तुम्हाला कुठल्या चांगल्या ताटात जेवायचं आहे का घाण ताटात, ते जनतेने निर्णय करायचा आहे. आता असंही म्हणतात सर, कर्नाटकामध्ये सिद्ध आपल्या येडियुरप्पा सरांनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा कोण स्पष्ट नाही आहे, त्यामुळे सुद्धा थोडा पेच आहे BJPमध्ये असं म्हणणं आहे. मग याच्याबद्दल काय आहे? वाजपेयी नंतर कोण म्हणून विचार करत होते आमच्या पूर्वी लोक, आता नरेंद्र मोदी नंतर कोण म्हणत होते, आता योगींचं नाव यायला लागलं. तसं नेतृत्व कधी कठून नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होतील म्हणून भारतीय जनता पार्टीत कुणालाच खूप कल्पना नव्हती. पण आमच्या पक्षामध्ये नवीन नेतृत्वाला वाव देण्याची एक पद्धत आहे. घराणेशाही, परिवारवाद किंवा व्यक्तीला महत्त्व द्यायचे आमच्या पक्षामध्ये हे नाही. त्यामुळे कोण उद्या नशीब झळकेल आणि तो काम करेल सांगता येत नाही. निश्चितच येडियुरप्पांच्या नंतर पोकळी आहे, पण ती पोकळी भरून निघणार नाही असं सांगता येत. एक लक्षात ठेवा, परत इंदिरा गांधी गेल्या, वाजपेयी गेले, देश चाललाय, पुढेही चालणार, हे थांबत नाही. आता सोशल मीडियावरती नवीन पार्टीज आलेत, कॉक्रोच जनता पार्टी, ज्याची आमच्या राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीपेक्षा सोशल मीडियावरती त्यांचे जास्त फॉलोअर्स आलेत. त्यांच्या मते आता की कॉक्रोच जनता पार्टी BJPला टक्कर देऊ शकते, त्या नवीन पार्टीबद्दल तुम्हाला काय मत म्हणावं वाटतं? ते काय म्हणतात की काही ती पावसाळ्यात काही हे उगवते माहीत आहे का, आणि लगेच निघून जाते. तसे काही पार्टीसुद्धा येतात. आणि भारतीय जनता पार्टी RSSची विचारधारा घेऊन, ज्या RSSला 100 वर्ष 125 वर्षाचा इतिहास आहे, त्या RSSच्या विचारधारेतून आलेली ही पार्टी आहे. आम्हाला राष्ट्रनिर्माण, देशभक्ती हे 2 गुण आमच्याकडे आहेत. हे अगदी आम्ही अभिमानानं छातीटोकपणे सांगतो. सत्ता आणि म्हणजे खुर्ची ह्याच गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे कोण आला, कोण गेला, काय करतो याच्याशी देणं घेणं नाही. आम्हाला काम करत जायचं आहे. देश, धर्म, संस्कृती, परंपरा याचं रक्षण करत आमचं योगदान देत राहायचं आहे. 100 वर्षानंतर जर सत्तेत आम्ही आलो आहे, पुढंही आम्ही जर चांगलं काम केलं तर निश्चित राहू याची खात्री आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम विश्वानं मान्य केलं आहे. त्यामुळं आत्ता सध्या तरी नरेंद्र मोदीच्या ताकदीचा नेता कुठल्याही पक्षाकडं दिसत नाही. मी असं म्हणणार नाही भविष्यकाळात काय घडणार, मी कोण बोलणार, कुणीच काही सांगू शकत. पण सध्या तरी नरेंद्र मोदीला पर्याय नाही आणि जनता हे ओळखून आहे देशातली. आता थोड्या लोकांचं म्हणणं आहे की राष्ट्रासाठी, देशासाठी नरेंद्र मोदी सर चांगलं काम करावेत, पण शेतकऱ्यांसाठी काम काही केलेलं नाही असं थोड्यांचं, शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भ्रम निर्माण केला जात आहे. एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना 6,000 रुपये अकाउंटला यायला सुरू होऊन जवळजवळ 10-12 वर्ष झाली. एवढंच नाही, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, फार मोठं शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगलं एक हे घेऊन आले होते. पण ही लॉबीनंच ते कायदा मागे घ्यायला लावले की, नाहीतर ते शेतकऱ्यांच्यासाठी एक मोठी पर्वणी होती. तो जो कायदा घेऊन आले होते ते शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच होती. पण ते आमच्या काही अजून बघा 70 वर्षाचं पालेमिळे काँग्रेसचे ते इतक्यात संपणार नाहीत. त्यांनी काही असं पसरवलेत. तुम्हालाच मी सांगेन, तुम्ही आम्हीच आम्हाला काय पंडित नेहरू, गांधी घराणं, देशाला स्वातंत्र्य मिळालं, बाकीचं आम्ही वाचतच नव्हतं कारण लपून ठेवलं होतं. आत्ता सगळं सत्य बाहेर पडायला लागलं, खरं जनतेसमोर यायला लागलं. त्यामुळं आम्ही आमचे डोळे उघडायला लागले, अरे सत्य वेगळं आहे, आम्हाला चित्र वेगळंच दाखवलं. मग आता थोडंसं कालावधी लागणार आहे. शेतकऱ्यांनाही लक्षात येईल की बाबा नरेंद्र मोदी, एक लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी हा सुद्धा एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यांनी म्हणण्यापेक्षा देशातले सगळेच नेते हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणीही वाईट विचार करत नाही. कुणी, काँग्रेसचे असू देत, BJPचे असू देत, अगदी स्पष्ट सांगतो. पण फक्त सत्तेच्या खुर्चीच्या राजकारणापोटी काही वेळेला चांगल्या चांगल्या योजनांना अडवणूक करणं हे विरोधी पक्ष करतं. आणि त्याचा एक परिणाम आम्ही जे एक चांगला कायदा मागं घेतले नरेंद्र मोदींनी, तो कायदा जर आला असता तर शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगलं एक पर्वणी होती, पण ती गेली. पण अजून भरपूर शेतकऱ्यांच्यासाठी काम नरेंद्र मोदी करायलेत. तुम्हाला लक्षात असू द्या, पूर्वी शेतकऱ्यांचे जर पीक पावसामुळे किंवा दुष्काळामुळे गेलं तर
तलाठी वगैरे ते सर्वे करणार, मग ते 200 रुपये 100 रुपये 1500 असे होणार. आता तुम्ही स्वतः मोबाईलवरती त्याचं मॅपिंग करून किती हे झालं आणि ते डायरेक्ट तुम्ही पाठवू बी शकता आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसा येतो. म्हणजे भ्रष्टाचार थांबला आहे. मी असं म्हणत नाही खूप काही झालं पण सावकाश सावकाश बदल व्हायला लागला आहे. शेतकरी काय वेगळा नाही, शेतकरी तितकाच महत्त्वाचा आहे, पण थोडंसं वेळ लागणार म्हणजे आमच्याच लोकांच्या अडचणीमुळे. म्हणजे लोकांचं म्हणणं असं म्हणून हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे काय सर, राष्ट्रासाठी किंवा इंडस्ट्रियलायझेशन व डिफेन्समध्ये मोदी सरकारनं भरपूर काम केलेलं आहे. त्या प्रकारचं ॲग्रिकल्चरमध्ये काम झालेलं नाही. तुमच्या मते हे होणार आहे याबद्दल काही शंका नाही. पण आता सर बेळगावच्या शेतकऱ्यांची काय, आता बेळगावच्या शेतकऱ्यांना 2 मार्केट झाले APMCचे म्हणजे समजा, त्यामध्ये थोड्यांचा पेचसुद्धा व्हायला आहे किंवा शेतकऱ्यांना त्याच्यामुळे भावसुद्धा मिळत नाही अशी तक्रार आहे. मग याच्याबद्दल सोल्युशन काय आहे का तुमच्याकडे? सर हे कधी झालं सांगा, तुम्हीच सांगा. काँग्रेस सरकार असताना. बरोबर आहे. मग येऊ दे ना BJP सरकार, सॉल्व्ह करतो आम्ही ते. मग ते बघा ह्यांनीच आता कसं असतं, तुम्ही पेरता मग ते उगवल्यावर म्हणता की आम्ही हे बघा हे घाण आलंय. पेरतानाच वाईट चुकीचं पेरलं तर आम्ही काय करू? मी 10 वर्ष आमदार होतो, त्यावेळी होतं का APMCचा प्रॉब्लेम तिथं? नाही. मग आता का आला? प्रायव्हेटायझेशन. ओके. मग ती जनतेने विचार करायला पाहिजे की बाबा हे चुकतात. ज्यावेळी निर्णय घ्यायला पाहिजे त्यावेळी चुकीचा निर्णय घ्यायचा, टेम्पररी गोष्टीचा विचार करायचा आणि मग भोगायचं. आता जर तुम्हाला एक मी मुद्दाम उदाहरण सांगतो, माझंच सांगायचं झालं. मी 24 तास फोन घेतो, हे सगळं शेंबडं पोरगं मला माहीत आहे. तुम्ही समजा बेळगावमध्ये आपल्या वडिलांना घेऊन किंवा आईला घेऊन बेळगाव शहरात आलायसा खेड्यातून आणि पोलीस तुम्हाला अडवतो, तुमचा आमदार फोनच घेत नाही. मग 500 रुपये 1000 रुपये दंड करतात पोलीस. तुमचं कुकर एकदा दिली 500 रुपयाचं, तुम्ही 100 वेळा आता तुम्ही पोलिसाला 500 रुपये दिला. संजय पाटील असताना मात्र पोलिसाला बघायच्या अगोदरच फोन करत होता आणि फोन घेऊन मी असं म्हणत नाही मी काय बेकायदेशीर कामाला सपोर्ट करत होतो म्हणून, पण पोलिसांना मी विनंती करत होतो, साहेब आमचा कार्यकर्ता आहे, कामाला आलाय, जरा बघा, लक्ष द्या, सोडून टाका. असं केलं तर मी, पण ह्या गोष्टी हे लक्षात येत नाही, हे दिसून येत नाही. हो, कुकर दिसतंय कारण ते ट्रक लावून एकाच वेळी वाटलं जातं. मी आता दररोजची मोटरसायकल मोजू काय किती लोकांना मी मदत केली म्हणून. पण हे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक दिवशी एका आमच्या तालुक्यातला एका कार्यकर्ता त्याच्या वडिलाला छातीत दुखायला लागलं म्हणून गडबडीत मोटरसायकलवर घेतला आणि दवाखान्यात चालला होता. ह्याच संभाजी चौकात पोलीस अडवला होता. एक तर आमच्यात भाषेचा बी प्रॉब्लेम, तो पोलीस कन्नडमध्ये विचारणार, मराठीत बोलणार, त्यांनी त्याला शिवाय द्या, पोलीस त्यांना शिवाय द्यायला, तू खोटं बोलायला, हा माझ्या वडिलात छातीत दुखायला हो, मी चाललोय हो, गडबडीत आहे हो म्हणून सांगायला. पण ते पोलीस ऐकूनच घेत नव्हता कारण त्याला सरळ मराठी येत नव्हतं. मग ते फोन लावलं, मी फोन उचललो आणि पोलिसांना विनंती केली, कार्यकर्ता माझा आहे साहेब, त्याच्या वडिलात छातीत दुखायला, त्याला सोडा. तुमचं काय चुकलं असता, तो सिग्नल तोडला किंवा असले काय प्रकार घडले असतील तर मी 100% तुम्हाला पैसे भरायला, पण आता त्याला गडबड आहे, सोडा. सोडले. त्याच कार्यकर्त्याचा 1 तासानं फोन आलता, 10 मिनिटं उशीर केला असता तर तुझा बाप गेला म्हणत होता डॉक्टर म्हणून. ह्याचं मोल कोण लावणार? पण नाही ना लोकांना, लोकांना कुकर पाहिजे, डबा पाहिजे. मी काय करू त्याला? तुमची इच्छा करा, लावते. हां, आणि मी दारू दिलं नाही, देणार बी नाही. मी असताना जुगार अड्डे चालू दिले नाहीत, मटक्याची दुकानं चालू दिली नाहीत, 1 गुंठा जमीन मी घेतलं नाही कुठले आमदार असताना. आता बेनकरनळी भागात सगळे आमदारांच्याच नावाने शेती जमीन झालेत शेतकऱ्यांची. मग हे तुम्हाला चालत असेल तर करून घ्या ना. आमदार कसा असावा? आमदार हा तुमच्या समस्याचं निवारण करणारा असावा, तुमच्यासाठी समस्या बनणारा असू नये. आता सर शिक्षण संस्थेचं एक महत्त्वाचा, तुम्ही त्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता संस्थेसाठी, त्यासाठी विचारायचं आहे, शिक्षकांचं जी भरती होते किंवा आता जी भरती प्रक्रिया आहे, जोपर्यंत मोठ्या मंत्र्यांचा किंवा यांचा वसिला नाही तोपर्यंत परमनंट होत नाहीत. राष्ट्रीय लेवलचे सुद्धा जे खेळाडू आहेत किंवा जे शिक्षक व्हायची इच्छा करतात, जे पात्र आहेत ते शिक्षक होत नाही आहेत आणि ज्यांची वसुला आहे त्यांना ते परमनंट होत आहेत. याच्यामुळे आमची शिक्षण संस्था किंवा आमची शैक्षणिक जी पद्धत आहे त्या शिक्षण पद्धतीला कुठं कीड लागत आहे असं तुम्हाला वाटत आहे? याचं उत्तर मला थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल. एक उदाहरण सांगतो. मी आमदार झालो त्यावेळी, मला इथंच काही शिक्षण संस्था होत्या,
आपले मराठी शिक्षण संस्था खास करून 20-20 वर्ष बिनपगाराचं शिक्षक काम करत होते. त्यांना सगळ्यांना परमनंट करून दिलं, बऱ्याच लोकांना, पण ते उलट झाले. असंच आहे हो. आता सीझन आहे सर, डायरेक्टली लोक म्हणतात की 20 लाख किंवा 30 लाख दिला जो मला लेटर अपॉइंटमेंट लेटर येईल म्हणून. आता म्हणजे शिक्षकांच्या आमच्या समोर आता हे चाललेले आहेत. आम्ही त्याच्यावरती स्टोरी सुद्धा करणार आहे. कर्नाटक राज्यामधील जे शिक्षण भ्रष्टाचार सुरू आहे, कारण की शिक्षकच भ्रष्टाचारी असतील मग शिक्षण कसं होणार यावर MLC कसे झाले शिक्षण क्षेत्राचे ते काय माहित नाही सर आम्हाला. एक लक्षात ठेवा, मी एक उदाहरण नेहमी देतो. हां सर. पाऊस पडतो, तुम्ही जर पाऊस पडल्यामुळे चिखल होतो, हां सर. ते चिखल जर तुमच्या पायाला लागला तर ते चिखल धुवायला पाणी लागतं. पाण्यामुळं चिखल झाला, चिखल धुवायला पाणी पाहिजे. तसं ह्या पद्धतीला जनतेमुळंच राजकारणी माणसं बिघडायला लागल्यात. जनता सुधारली तर राजकारणी सुधारतात, असं मी स्पष्ट बोलतो. मला वाईट म्हटलं कोणी चालेल. तुम्ही जात बघू नका, तुम्ही भाषा बघू नका, तुम्ही पैसा बघू नका. चांगल्या व्यक्तीला तुम्ही राजकारणी म्हणून त्याला निवडा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही जात बघणार, भाषा बघणार, तुम्ही पैसे किती देतात बघणार आणि म्हणणार की भ्रष्टाचार व्हायला लागला. पेरला असा ते उगवा लागलं आहे. मला माफ करा, मी स्पष्ट बोलतो. तोंड फाटका म्हणतात मला, म्हणू देत, पण सत्य बोलणं काही पाप नाही. तुम्ही का होई निवडणूक वेळी हे सगळं बघताय? कर्तृत्व बघा, तुमच्या हाकेला येतोय की नाही बघा, तुमच्या समस्या निवारण करतोय की नाही बघा. त्याची जात घेऊन काय करणार आहे? तू भाषा कुठली बोलतोय घेऊन काय करणार आहे? अगदी बरोबर. तुमच्या भाषेचा, तुमच्या जातीचा तो तिरस्कार करू लागला तर गोष्ट वेगळी. तुम्हाला चोर चालेल, पण माझा भाषा बोलणारा पाहिजे, मला काहीतरी देणारा पाहिजे. मग तुम्ही जबाबदार आहात साहेब. मी फार स्पष्ट बोलतो, मला कोणी वाईट म्हटलं तर काही. भाषेवरती सर बोलला, मग सपोर्ट असं म्हणतात की बाबा मराठी माणसावरती अन्याय व्हायला आहे म्हणजे बेळगावमध्ये. जर तुम्हाला काय वाटतं बाबा मराठी माणसावरती अन्याय व्हायला बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये जायला चांगला प्रश्न केला. मराठी सीमा प्रश्न चालू होऊन जवळजवळ 70 वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून आहे, बरोबर आहे. जवळजवळ 50 वर्ष काँग्रेसच राज्य होतं. मग काँग्रेस 50 वर्ष तुमचे कुठल्याही प्रश्नाकडे ढुंकून बघितलं नाही. त्याच काँग्रेसच्या पाठीमाग का आहात तुम्ही? तुम्ही मराठी म्हणून तुमच्या सीमा प्रश्नाकडे ज्या पक्षानं दुर्लक्ष केलं त्या पक्षाच्या पाठीशी आहेत. जर तुमचा धर्म बघितला तर तुम्ही शिवरायांना मानणारे लोक आहात. ज्या शिवरायांना पंडित नेहरूंनी चोर लुटारू म्हटलं, ज्या संभाजीराजाची हत्या औरंगजेबाने केली, त्या औरंगजेबाच्या समाधीवर जे लोक फुलं वाहतात त्यांनाच मतदान करता आणि अन्याय होते म्हणता. तुम्ही सुधरा साहेब. बरोबर आहे. मी अस्सल मराठी आहे, पण मी कन्नडला बी तेवढाच मान सन्मान देतो. मी गुजराती, राजस्थानी, मी भारत देशातल्या सगळ्या भाषेचा गौरव करतो. पण अस्सल मराठी हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही थोडंसं कॅमेरा फिरवला तरी चालेल. हे जो शिवरायांचा फोटो आहे, दाखवा मुद्दाम. हा फोटो जी चिटणीस स्कूलच्या मध्ये एक कार्यक्रम झाला थोड्या दिवसापूर्वी. हां सर. तिथं स्टेजवरती अनेक उज्ज्वल निकम सारखे, आंबई पाटील हे सगळे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात भाग घेऊन गेले होते. ओके सर. त्यांच्यासाठी सगळ्यांना गिफ्ट त्यांनी काहीतरी चांदीचं काही किंवा काहीतरी चांगलंच दिलं सगळ्यांना. ओके सर. आणि मला दुपारच्या कार्यक्रमामध्ये मोठं गिफ्ट घेऊन आले स्टेजवर. मी जरा आश्चर्यानं बघितलं. त्यावेळी तिथले अँकर सांगितले, साहेब सगळ्यांना वेगळं, तुम्हाला वेगळं देतोय कारण तुम्ही शिवभक्त आहात. बस ना, मला काही नको आहे. आणि मला जर बेळगावची जनता शिवभक्त म्हणून बघत असेल, मला आणि काय पाहिजे आहे? हे शिवभक्त याचा मला अभिमान आहे. पण शिवभक्तचा अर्थ फक्त शिवाजी महाराज की जय निवडणुकीवेळी नाही. तुमच्या कणाकणात, क्षणाक्षणात, तुमच्या मनामनात, तुमच्या हृदयात क्षणोक्षणी ज्यांना दैवत म्हणून पूजता ते तुमचं दैवत. आणि माझं दैवत शिवाजी महाराज आहे. त्यांचा विचार घेऊन चाललोय. त्यामुळे आम्ही मराठीचे शत्रू नाही. मराठीवर अन्याय होते हे मला दिसतंय किंवा कळतंय आणि मी बघत बसतोय असं नाही. पण त्याला कारण मी एकटा नाही किंवा आमचे राजकारणी फक्त नाहीत, तर जनता बी डोळं झाकून नको तिथं प्रेम करते. आणि आत्तासुद्धा पश्चिम भागातच जास्ती मतं पडतात आमदाराला, जे मुसलमान समाजापुढं भाषण द्यायला उभा राहिले की इन्शाअल्लाह म्हणतात. मग त्यांना प्रेम करणारी आमची माणसं हित आहेत आणि म्हणतात की अन्याय होतो. अन्याय तुम्ही कुणाला बघा, आता तुम्ही फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.
जनतेनं ठरवायचं की आम्ही बी कुठं काय चुका लागलोय काय, बरोबर. आम्ही बी काय तर काय. राजकारणी माणसं चुकतात, कसं शक्य आहे? राजकारणी असतील चुका करत असतील, नाही म्हणत नाही, राजकारणी बी तुमच्यातलेच, त्यांनी कोण देव नाहीत, त्यांनी चुका लागलेत, त्यांनी नालायक आहेत. म्हणजे तुम्ही सगळे श्रीरामचंद्र आहात. ते नालायक बनत असतील तर त्याला कारणीभूत कोण आहेत? खतपाणी कोण घालायलंय? खतपाणी घालायचं बंद करा. तशा लोकांना तुम्ही जाब विचारा, त्यांना शिक्षा द्या मताच्या माध्यमातून. तुम्ही त्यांचं बॅग घेऊन फिरतासा, कारण का तुमच्या घरात महिन्याला पडते. अहो, ह्याच बेळगाव तालुक्यात एका मुलीविषयी अत्याचार झाला, कुणी आवाज उचलला नाही. माहिती आहे. मग तुम्हाला माहिती आहे याच तुमच्या गावातला विषय हा, तो दाबलाही गेला. संजय पाटील आवाज उचलले, अधिवेशन सुरू होतं तेव्हा सुरू होतं. मग ते चालतं की आमच्या लोकांना. बरोबर आहे. आणि हे ते एकदा झालेलं नाही, 4-5 वेळा झाला प्रकार तो. बरोबर आहे. मग तरी सुद्धा तो प्रकार संवेदनशील मुद्दे सुद्धा हे सरकार राजकारणात दाबले जातात. बरोबर आहे. मग कशाला आता हे, म्हणून मला जनतेचं कीव येते की तुम्हाला वरचा मधला डोकं दिले देवानं, विचार करायला दिले, फक्त केस विंचरायला नाही. त्याचा जर विचार करा की तुम्ही काय करायलाय, तुम्ही कोणाला प्राधान्य द्यायला लागलाय. आणखी एक सर म्हणलं, शेवटचं सोल्युशन तुम्हाला काय वाटतं? बाबा सीमा गावामध्ये भरपूर उगाच कारण की आम्ही सगळे भारतीय आहोत, शेवटी आम्ही एकत्र राहायलाच हवं, आपण अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहतो, पण ह्याच्यावरती सोल्युशन काय सीमा भागावरती शेवटचं असेल असं वाटतं तुम्हाला? कसं आहे यामध्ये सोल्युशन म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी मोठं मन करून, म्हणजे आमचे आता समजा मी मराठी आहे, तर मी माझ्या मराठी जनतेचं किंवा माझ्या मराठी तरुण पिढीचं येणाऱ्या भविष्यकाळ सुखमय कसं होईल तिकडं लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी मी भारतात आहे. बरोबर. माझी भाषा, माझी संस्कृती, आता बघा माझी मराठी संस्कृती अबाधित राहिली पाहिजे, शंकाच नाही. मी कुठेही राहिलो तरी माझी संस्कृती मी जोपासली पाहिजे. पण कन्नड संस्कृती वे का कुठली बाहेरची नाही. त्यामुळे आम्ही प्रेमानं भाऊ म्हणून राहू शकतो का? आणि आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला किंवा मुलामुलींना, शेतकरी बांधवांना जे हवं ते सगळं मिळेल का? मी तुम्हाला सांगतो, आमदार झाल्यावर असं एका समिती नेत्याला म्हटलं आपण बसूया, चर्चा करूया, काय काय आहे प्रश्न. तुम्ही आम्हाला तूप, साखर, सोनं दिला तरी नको, आम्हाला महाराष्ट्रातच जायचं आहे. मी म्हटलं हा माझ्या हातातला विषय नाही. मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रात जन्मलो, पण आता मी बेळगावात आहे, कर्नाटकात आहे, म्हणून मी स्वतःला काय महाराष्ट्राचा नव्हे समजत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान सगळे हे भारत मातेच्या कुशीतून जन्मलेली राज्य आहेत. त्यामुळे आम्ही सगळे भारतीय आहोत. पण आमच्या पिढीचं नुकसान होऊ नये त्यासाठी काय करता येईल का, ह्याचा मार्ग निघेल का, ह्याचं चिंतन व्हायला पाहिजे. माझं आता सीमा भागातल्या सगळ्या लोकांना पहिला माझी विनंती आहे, आमच्या मराठी मुलांची लग्न मुहूर्तानं होत नाहीत, त्याच्यावर चिंतन करा. मुलं व्यसनी व्हायला लागल्यात, निर्व्यसनी कसं राहतील त्याच्यावर चिंतन करा. आमच्या मुलींची आता बी 7वी 8वी झाल्यावरच लग्न करायला लागल्यात. ते न होता ते शिक्षण घेतील आणि योग्य वेळेलाच त्यांची लग्न होऊन सुखी संसार कसं करतील याचं बी चिंतन करा. सीमा प्रश्न सुटावा, त्याच्यावर चिंतन व्हावं, त्याच्यावर ते आंदोलन व्हावं, सगळं होऊ दे, आमचं सगळ्याला मान्यता आहे. पण त्याच्यावर ह्या विषयावर कोण बोललेलं मला एक नेता दाखवा जो म्हणतो की मराठी लोकांची लग्न उशिरा होतात, ती मुहूर्तानं व्हायला पाहिजेत. हे बोलणारा एखादा तरी नेता दाखवा. माझे वडीलधारी माणसं, मराठी माणसं वेडी होती का ज्यांनी आमची एक संस्कृती जोपासली आणि मुहूर्तानं लग्न करायची परंपरा त्यांनी त्यावेळी जीवन ठेवली होती. आता दारू पिऊन नाचणं, रस्त्याला नाचणं म्हणजे लग्न, हा जो प्रकार सुरू झाला आहे याच्या विरोधात कोण बोलतं का? का सगळ्यांना पटतं की वाईट आहे, पण का बोलायचं नाही? मतं जातील. आणि मी हे छाती टोकपणे बोलतोय, मतं गेली हरकत नाही, पण माझ्या मराठी माणसानं संस्कृती जोपासली पाहिजे हे अगदी खणखणीत सांगणार, पुढंही सांगणार. लोकांनी काय समजायचं समजू दे. आता थोडक्यामध्ये सर फक्त एका वाक्यामध्ये मी व्यक्तींचं हे सांगा, मला काय वाटतं त्या व्यक्तीबद्दल? श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एका वाक्यामध्ये तुम्ही सांगा. बघा, ज्यावेळी देशात अनेक राष्ट्रपुरुष जन्मले, ज्यावेळी वाईट प्रवृत्ती असते त्यावेळी एखादा चांगला व्यक्ती देव आपल्या अंश घालून पाठवतो. जसं राजे शिवछत्रपती असतील, म्हणजे असं सावरकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, आमच्या मातीत अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेलेत. बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, अनेक म्हणजे जिजामाता, राणी चन्नम्मा, संगोली रायन, असे अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले. आत्ताच्या या कलियुगातला राष्ट्रपुरुष म्हटलं तर काय वावगं ठरणार. ओके,
एक लक्षात ठेवा, सर्वोच्च सन्मान आतापर्यंत 16 पंतप्रधान होऊन गेले देशामध्ये, कुणालाही 2च्या वर मिळालेलं नाही. बरोबर यांना 33 ठिकाणी मिळालं. ते लोक काय मूर्ख आहेत का? बरोबर मग याच्यावरनं त्यांची लोकप्रियता, त्यांच्या काम करण्याची पद्धत, त्याने देशाला एक सर्वोच्च मानसन्मान मिळवून द्यायचं काम एका पंतप्रधानानं केलं, ज्याच्यावर गेली सतत मला वाटते 13 आणि 12 25 वर्ष राजकारणात राहून भ्रष्टाचाराचा आरोप नाही. ह्याच्यापेक्षा आणि काय वेगळं असू शकतं. आणि 18 तास काम करतो, चेहऱ्यावर थकावट नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणेन कुणाला थोडंसं छत्रपती शिवरायांचा कुठंतरी अंश मला या व्यक्तीमध्ये जाणवतोय, असं माझं हे वैयक्तिक मत आहे. कुणाला पटू दे न पटू दे, मी शिवरायांची तुलना करणार नाही, कारण शिवाजी महाराज ना कधी पुढे होणार आहे. एकच मास्टरपीस, ते आमचं दैवत आहे, बरोबर आमच्या हृदयात आहे. पण त्यांचा अंश म्हटलं मी. बरोबर एक अगदी बरोबर अगदी आहे सर. रुद्रांश अगदी अगदी छोटासा अंश, तो अंश सुद्धा आम्हाला पूजनीय आहे. बरोबर आहे. म्हणून आम्ही नरेंद्र मोदींना मानतो. अमित शहा यांच्याबद्दल, अमित शहा कसं राजकारणातला एक चाणक्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांना राजकारण कसं करायचं, निवडणुका कसा जिंकायच्या, संघटन कसं उभा करायचं, ह्याची जी कला आहे ती अमित शहासारखं मी पूर्वी होते काय नाही माहिती नाही, पण मी तर बघितलं नाही. येडियुरप्पा सर, MS येडियुरप्पा सर. येडियुरप्पा कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीला या लेवलला आणून ठेवण्यात जर सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते येडियुरप्पांचं. आणि मोठं मास लीडर, शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांच्यासाठी सामान्य जनतेसाठी काम करणारा एक नेता. हां, काही गोष्टी त्यांच्या बाबतीत लोक बोलतात, पण मी असं म्हणेन कलियुगामध्ये 100% स्वच्छ, 100% परफेक्ट एकही माणूस नाही. मला धरून, तुम्हाला धरून, किंवा हे कोण बघतील त्यांनी 100% कुणीच चांगलं नाही. त्यात मग चांगलं नसलं तरी बी त्यातल्या त्यात नेता म्हणून भारतीय जनता पार्टीत, तरी कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व असायला कारण BS येडियुरप्पा. राहुल गांधी सर. राहुल गांधी अपरिपक्व नेता, ओके. अपरिपक्व आहे. त्यांना म्हणजे जरी आज 50 पास केलेलं असलं तरी बी त्यांच्या बोलण्यावरती, वागण्यावरती त्यांचं नियंत्रण नाही. एक विरासतमध्ये मिळालेलं वैभव ते टिकवता आलं असतं आणि चांगलं काहीतरी करता आलं असतं राहुल गांधींना. पण कुणास ठाऊक का त्यांच्याकडली अपरिपक्वता हे संजय पाटील एकटाच नव्हे, देशातली सगळी म्हणजे जास्ती जनता हे विचाराशी सहमत आहे. मी ते काँग्रेसचे आहेत म्हणून टीका करतोय असं नाही, पण हे बघा राजीव गांधीच, एवढी टीका राजीव गांधींच्यावर झाली नाही. बरोबर. त्यांचे वडील हे म्हणजे अगदी राजीव गांधींच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांच्याकडून बी काही चुका झाल्या म्हणून राजकीयदृष्ट्या आरोप झाले, पण व्यक्तिमत्व, त्यांच्या बोलण्यावरती टीका कोणी केली नाही. ह्यांच्या बोलण्यातच ताळमेळ नसतोय. मग ही अपरिपक्वता जी आहे ती राजकीय नेत्याला शोभणारी नाही असं मला वाटतं. थोडक्यात सर, पैशाशिवाय निवडणूक लढवता येते का? पैशाशिवाय निवडणूक लढवता येते का? आता तुम्ही म्हणता की भारत सरकार किंवा BJP, आपलं भारतीय जनता पार्टी जी आहे, युवा नेतृत्वाला प्राधान्य देणारी आहे. मग थोड्यांकडे पैसे नसतात, थोड्यांचं असं म्हणणं आहे की सामान्य माणसाचं किंवा साध्या माणसाचं पैशाशिवाय राजकारणात येणं अशक्य आहे. ऐकून घ्या मला, तुम्हीच लय चांगला प्रश्न. पैसा स्वीकारतो कोण? लोक. का? सवय पडलेली आहे सर ते. मग ते त्यांनीच सुधारायला पाहिजे. हे बघा, पैसे माझ्याकडे आहेत म्हणून मी वाटतो, तुम्ही घेऊ नका ना. आता उलट झालंय साहेब, पहिला विचारायला लागलेत लोक किती पैसे देणार, हां मताला किती पैसे. मग हे मी हे बघा, कुणाला राजकारणी माणसं नालायक तुम्ही म्हणता ना, त्यांना कुणी केलं हा मोठा प्रश्न आहे साहेब. सुरुवातीला तुम्ही सुधारा, तुम्ही पैसे घेऊ नका. 5 वर्ष एका समजा संजय पाटलांना निवडून दिला, त्याला 5 वर्ष असं राबवून घ्या, असं काम करून घ्या की विचारू नका. पण निवडणुकीवेळी त्याला पैसे विचारू नका. त्याच्या 5 वर्षाचा रिपोर्ट कार्ड त्याच्या पुढे ठेवा. भाड्यात तुझं काम व्यवस्थित नाही, तू येऊ नकोस. बरोबर आहे. व्यवस्थित असेल त्याचं स्वागत करा. तुम्ही तेच नाही, किती देणार? मग हे कोण ते द्यायला आलेत म्हणून सांगताय, घ्यायला आलेत कोण? बरोबर आहे. मी 20 देतो, घेता का हो तुम्ही? नाहीच घेणार. मग पैसे का घेता?
ते बी न दिसणारं विष आहे. बरोबर. हां, म्हणजे ते झटक्यात इफेक्ट करत नाही, पण ते विषच आहे. सिगरेट असतं माहीत आहे काय? सिगरेटवरती लिहिलेलं आहे सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, पण माणसं पितात कारण ते लगेच परिणाम करत नाही. तसा प्रकार आहे राजकारणाचा. राजकारणी लोक पैसे वाटायला लागले तर जनता घ्यायला लागली आहे, पण त्यांनी इनडायरेक्टली तुम्हाला ते सिगरेटसारखं हळूहळू मारणार आहेत. मरू नका ना तुम्ही. बरोबर. मताचा अधिकार तुम्हाला दिलाय ना संविधानानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर संविधान लिहून ठेवलंय. संविधानाचा उपयोग करा. मतदान करत असताना पैसा बघू नका, व्यक्ती बघा आणि करा मतदान. समजा मी पैसे दिलो, पण मतदान करताना तर मी तुमच्या डोक्याजवळ नसतो ना, मग तुम्ही पैसे घेऊनच तेच का मतदान करता? आता जेव्हा केंद्राची निवडणूक आता 2-3 वर्ष झाले श्री नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. 3 वर्ष 3 वेळा झाले, त्यांना 1 रुपयाही खालती कुणाकडे देत नाही आहेत, पण ते निवडून येत आहेत. अशा प्रकारचा नेता कर्नाटकमध्ये भेटेल असं का वाटतं का तुम्हाला? नाही, असं नाही. बघा, कर्नाटकामध्ये तुम्ही शिवाजी महाराज परत येतील का म्हणत बसण्यात काय अर्थ नाही. ओके. ते घडणार नाही. हां. तुम्ही नको ती स्वप्न बघू नका ना. हां. म्हणजे कसं आहे, थोडे म्हणतात राज्यामध्ये कोणी असू देत पण देशामध्ये मोदी असायला पाहिजेत. हे हो, असंच होणार आहे का असं? कारण काय तुम्ही, मी म्हणून म्हटलं राजे शिवछत्रपती आणि परत जन्माला येतील का? नरेंद्र मोदी आणि लई निर्माण होतील का? नाही होणार. नरेंद्र मोदी एकच पीस आहे, मास्टरपीस. तो ये मास्टरपीसच आहे. तुम्ही सगळ्यांच्याकडे त्याच नजरेनं बघू नका ना, तुलनात्मक दृष्ट्याही बघू नका. आणि माझी बेळगावमध्ये भात पिकतो, निपाणीत तंबाखू पिकतो, तसं कुठं काय पिकते ते बघून करायला पाहिजे. बेळगावात काय पाहिजे आम्हाला? बेळगावात आणि जे आहे त्यामध्ये समाधान मानायला पाहिजे, त्यामध्ये जगायला पाहिजे. आता समजा तुम्ही काही इथं पाऊस खूप होतो, काही ठिकाणी पाऊस होतच नाही, ते लोक जगायला लागलेत ना. बरोबर. मग आमच्या इथं जे आहे ते तिथं त्या परिस्थितीशी एकरूप झालेत. तुम्ही परिस्थितीशी एकरूप व्हायला पाहिजे. आत्ता जे नेते मंडळी आहेत त्यातलं तेच शोधा ना. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या नजरेमधून काय आहेत आणि पुढं काय? दैवत आहे हो, त्यात काही शंकाच नाही. देव आहे. देवाबद्दल काय तुम्हाला एक सांगू का? तुम्ही बी हे फालतर हे स्पेशल हायलाईट करा. मी सगळ्यांना बघितले उगीच शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि शिवरायांचा पुतळा म्हणत असतात. माझं डोकं गरम होतं भाऊ. पुतळा तुमचा माझा बी उभा करतात, पुतळा कुणाचाही उभा करता. तुम्ही जर छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत तर तुम्ही शिवरायांची मूर्ती म्हणत नाही आणि म्हणता की मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुम्ही भक्त नाहीच आहात, नाटक करताय. शिवाजी महाराज हे दैवत आहे, आमच्या हृदयात आहे. आणि मला एवढंच माहिती आहे का दैवत आहे. जर राजे शिवाजी नसते तर हिंदू धर्मही नसता, हिंदू संस्कृती नसतं, मंदिरही नसती, साधू संत बी नसते, दिवाळी नसती, दसरा नसता, महाशिवरात्री नसती, पारायणं नसती, कुठलेही सण हिंदूंचे नसते. तेच कशाला? संजय नसता, महेश नसता, विनोद नसते, सगळे दुसरेच असते. बरोबर. आणि त्या शिवरायांना जर दैवत मानायला तुम्हाला लाज वाटत असेल तर तुमचं रक्त तपासा. ते आमचं दैवत आहे, होतं, आहे, राहणार. माझ्यासारख्या बोलणाऱ्याच्याकडून सर्टिफिकेटची बी गरज नाही. कारण सूर्य चंद्र असेपर्यंत या देशामध्ये शिवराय आम्हा सगळ्यांच्यासाठी दैवत होतं, आहे, राहणार. कोण मानत नसेल तर त्याचे DNA टेस्ट करावं लागेल. ते एका बापाची औलाद असूच शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तो मला येऊन पायतान मारू दे, शिव्या देऊ दे, मी मात्र हेच म्हणणार, राजे शिवाजी दैवत आहे आणि दैवतच राहणार. शेवटी बेळगाव ग्रामीणतील आपल्या नागरिकांना तुमच्याकडून काय संदेश असेल, शेवटचा संदेश सर? बेळगाव ग्रामीण भागातल्या जनतेला माझं राजकीय दृष्ट्या जर म्हणायचं असेल तर मी इतकंच सांगेन, त्यांनी शिवरायांचा इतिहास जर खरोखर समजून घेतला असेल तर शिवरायांच्या विचाराप्रमाणे आपल्या संस्कृती आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आमचा काय हातभार लावता येईल म्हणून आम्ही राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सगळ्याच दृष्ट्या हातभार. सगळीजण फक्त अपेक्षा करतात की राजकारणी लोकांनी, सरकारनं हे सगळं करावं. आमचं बी काहीतरी कर्तव्य आम्ही विसरून गेलो. बरोबर. आमचं बी काहीतरी कर्तव्य आहे. तुम्ही समोरचा माणूस क्रिकेट टीम चांगली जर 11 खेळाडू निवडून दिला तर वर्ल्ड कप जिंकाल. बरोबर. क्रिकेट टीम निवडत असताना भ्रष्टाचार करून फालतू खेळाडूंना जर तुम्ही टीममध्ये घातला तर वर्ल्ड कप कसं जिंकणार? ते सेमीफायनलच्या अगोदरच घरला येते. तसं आहे.
Correct आहे. तुम्ही बी काहीतरी जबाबदार व्यक्ती आहात त्या देशाचं याची जाणीव ठेवावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या जनतेला हात जोडून विनंती आहे, आमच्या बेळगाव ग्रामीण जनतेला, आपली तरुण पिढी सुशिक्षित व्हावी, धार्मिक आणि म्हणजे संस्कृतीचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी तशा प्रकारचं संस्कार त्यांच्यावर घडावेत याचं सुद्धा भान आम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि ते आणि यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं, बोलण्याचे सांगण्याचे प्रकार दोन असतात, नाटकी आणि मनापासून. बरोबर. मी समजा समोर येऊन सांगतो दारू पिऊ नका आणि मी स्वतः बारमध्ये बसतो, मी स्वतः भाषणात म्हणायचं हिंदुत्व जपासा आणि रात्री त्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासाठी बोलना पडता रे, उधर करना पडताय रे म्हटलो. मी मुसलमानांच्या विरोधात नाही भाऊ, फक्त मला इतकंच सांगायचं माझ्या मुसलमान बांधवांना, तुम्ही आम्ही भाऊच आहोत, पण तुम्हाला भारत मातेच्या या कुशीत राहिल्यानंतर तुमचा आदर आम्ही करायला पाहिजे, आमचा आदर तुम्ही करायला पाहिजे. एवढं साधं गणित आहे. तुम्ही काय म्हणता, आमचा आदर तुम्ही करा, तुमचा आम्ही करणार नाही. कारण आमच्या त्यांनी एक लक्षात ठेवा, एक सिंपल फरक आहे मुसलमान आणि हिंदूमध्ये. मुसलमान धर्माप्रमाणे वागतो आणि आम्ही संविधानप्रमाणे वागतो. धर्माला खूप मानतात, धर्म सोडून काहीच नाही. आणि ते धर्मसुद्धा त्यांचं दुर्दैव इतकंच आहे, काही मौलवीने स्वतःला पाहिजे तसं धर्माची व्याख्या केली, पण ती आताची पिढी त्यांच्यावर विश्वास ठेवते. पण आमच्या छत्रपती शिवरायांनी किंवा आमच्या अनेक संतांनी, ज्ञानेश्वर, रामदास वगैरे सगळ्या संतांनी अतिशय आमच्या धर्मामध्ये सगळ्यांना सामावून घ्यायची ताकद आहे, पण त्या धर्मावर विश्वास आमचे हिंदू बांधव ठेवत नाही. बरोबर. हा आमचं दुर्दैव आहे. त्यामुळं त्यांच्यातला आणि आमच्यातला हा मोठा फरक आहे. मी संविधानाप्रमाणे वागू नका म्हणत नाही, पण धर्माला वर ठेवा, संविधानाला बरोबर घेऊन चला, एवढंच. आता धर्माला बाजूला ठेवून फक्त संविधानाला समोर घेऊन आम्ही सेक्युलर ह्या नावानं कुठेतरी धर्माच्या बाजूला जात आहोत असं वाटत आहे. धर्म आमचा मागे पडाला आहे बरोबर. आणि आम्ही कुठंतरी चुका लागलोय, आमची पिढी चुका लागली आहे. ह्याचं कुठंतरी थांबायचं असेल, धर्म आणि संविधान दोन्ही त्या रथाचे दोन पाय असल्यासारखं संघ घेऊन जायची ताकद हिंदू बांधवामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. संविधान सोडू नका, पण धर्माचं चाकसुद्धा बरोबर घ्या. तुम्ही काय करायला फक्त संविधान म्हणालाय. माझ्या मते संविधानाला धर्माची जोड नसेल तर जसं म्हणतात ना, ते डोळे बिनकामाचे ज्या डोळ्यात अश्रू नाहीत, तसं आहे ते संविधान बिनकामाचं जिथं धर्म नाही. वेळात वेळ काढून सर आम्हाला तुम्ही हे अमूल्य असे बोध दिला. लोकांपर्यंत, तुमच्या हजारो लोकांपर्यंत हे विचार जाऊन पोहोचतील. धन्यवाद. 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 जय शिवराय. जय शिवराय.